नमस्कार लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. तुम्हाला जर जून व जुलै महिन्याचे पैसे मिळाले नसतील तर नक्कीच हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. कारण बऱ्याच लाडक्या बहिणींनी मेसेज करून कमेंट करून सांगितले की आम्हाला हे पैसे मिळाले नाहीत, आम्हाला आमचे पैसे कधी मिळणार, जून व जुलैचे पैसे आम्हाला मिळाले नाहीत, आम्ही काय करायचं आहे, किंवा आम्ही पात्र असून सुद्धा आम्हाला अपात्र कसं काय केले, किंवा आम्हाला जानेवारी महिन्यापासून सुद्धा पैसे मिळाले नाहीत, आम्ही काय करायचं आहे. तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर पूर्णपणे व्हिडिओ बघायचा आहे, सविस्तर माहिती दिलेली आहे. नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असेल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर पैसे मिळाले नसतील तर नक्कीच कमेंट करायचं आहे. विनंती अर्ज कुठे करायचा आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यामध्ये विनंती अर्ज करताना काय काय इथे डॉक्युमेंट्स लागणार आहे, कुठे सबमिट करायचं आहे, या सर्व प्रश्नांचं उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर विनंती अर्ज आम्हाला कुठे करता येणार आहे, आम्ही सर्व योजनांच्या अटी व निकषांमध्ये आहे तरीसुद्धा आम्हाला अपात्र करण्यात आलेले आहे. अंगणवाडी सेविकांकडे जी काही यादी दिली आहे त्यामध्ये अपात्र यादी आहे, परंतु त्यात देखील आमचे नाव नाही तरीसुद्धा आम्हाला अपात्र केले आहे. तर आम्हाला पुढे जाऊन ऑगस्ट महिन्याचे पैसे तरी मिळणार का, तर सर्व प्रश्नाची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय करायचं आहे, तर विनंती अर्ज करायचा आहे. तर महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण जेव्हा ही योजना सुरू करण्यात आली होती त्यावेळेस इलेक्शन होते, त्यामुळे सरसकट सर्वांना पैसे देण्यात आले होते. म्हणजे पात्रता असू द्या अपात्रता असू द्या, सर्वांना हे पैसे देण्यात आले होते व इथे पहिल्यांदा हमीपत्रसुद्धा घेतले गेले होते, ज्यामध्ये पूर्णपणे सांगण्यात आले होते की आम्ही या योजनेमध्ये बसत आहोत, आम्ही सर्व जे काही निकष आहेत, अटी आहेत, याची पूर्ण अंमलबजावणी केली आहे. आमच्याकडे 4 चाकी वाहन नाही, आमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नाही, हे सर्व जे काही आहे हमीपत्रामध्ये दिले होते व हे हमीपत्र सबमिट करून घेतले होते. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता काय करता येणार आहे की विनंती अर्ज करता येणार आहे. ज्या ज्या महिलांनी अर्ज केला आहे त्या महिलांना बाद करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. त्यामध्ये जून महिन्यापर्यंत आत्तापर्यंत 26,40,000 महिलांना या योजनेमधून बाद करण्यात आले आहे. तर आता जे पात्र महिला आहेत, जे खरोखरच गरीब आहेत, ज्यांना खरोखरच पैशांची गरज आहे, त्यांनी मात्र आता नक्कीच निराश झाले आहेत. इलेक्शन डोळ्यासमोर होते त्यावेळेस तुम्ही कसं काय आम्हाला इथे पात्र करण्यात आले किंवा आम्हाला पैसे देण्यात आले, हे सुद्धा प्रश्न विचारण्यात आला आहे. तर आता विनंती अर्ज कुठे करायचा आहे, विनंती अर्ज तुम्हाला केवळ ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे. तर इथे तुम्ही काय करू शकता, तुम्ही 2 ठिकाणी मिळणार आहे. ते म्हणजे तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकांची तुम्हाला भेट घ्यायची आहे. अंगणवाडी सेविकांना जर तुम्हाला हा अर्ज दिला तर तुमच्या कुटुंबातील किती महिलांची यादी आहे, किती बहिणी या योजनेचा लाभ घेतला आहे, ही संपूर्ण माहिती त्यामध्ये भरायची आहे. तुम्ही आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स सोडल्यास जे काही दाखला आहे, एवढी सर्व कागदपत्रे तुम्हाला अंगणवाडी सेविका त्यांच्या पुढे द्यायचे आहेत. तर ते अंगणवाडी सेविका काय करतील की पुढे पाठवतील, म्हणजे काय जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये ते जाणार आहेत व तुमचे योजनेचे जे पैसे आहेत ती प्रक्रिया पूर्णपणे सुरू होणार आहे. पुन्हा एकदा तुम्हाला पैसे मिळणं सुरू होणार आहे. विनंती अर्ज असणार आहे, अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे हे विनंती अर्ज तुम्हाला मिळणार आहे. बरेच ठिकाणी असंही आहे की अंगणवाडी सेविकांकडे ही विनंती अर्ज आले नाही. तर या जे काही विनंती अर्ज आहे किंवा अंगणवाडी सेविकांकडे आले नाही तर आम्ही काय करायचं, हे सुद्धा प्रश्न आहे. तर तुमच्या पंचायत समितीचे कार्यालय जायचं आहे. पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्यायची आहे व महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही या योजनेमध्ये पात्र आहोत, तरी देखील आम्हाला या पैसे मिळत नाही, तरी देखील आम्हाला या योजनेमधून अपात्र करण्यात आलेलं आहे. आम्हाला प्लीज तुमची विनंती अर्ज आहे ते भरून घ्या व आमचे योजनेचे पैसे सुरळीतपणे सुरू करा. त्यामुळे काय होतील की तुमचे पैसे मिळणं सुरू होतील. तुमचे जानेवारी महिन्यापासून पैसे बंद झाले असेल तरी सुद्धा तुम्ही ही विनंती अर्ज करू शकणार आहात. परंतु तुम्हाला पहिल्यापासूनच म्हणजे मागच्या वर्षी 2024 पासूनच तुम्हाला जर पैसे मिळाले नसतील, कधीच पैसे मिळाले नसतील, तर विनंती अर्ज करायचा नाही, कारण काहीच त्याचा यूज होणार नाही. व आता ग्रामीण भागातील महिलांचा तर प्रश्न सुटला, पण शहरी भागातील महिलांचं काय, त्यांनी काय करायचं आहे, हे सुद्धा प्रश्न आहे की आता आम्ही कुठे अर्ज करायचा आहे, किंवा शहरी भागातील जे महिला असणार आहे त्यांनी विनंती अर्ज कुठे करायचा आहे. तर लक्षात घ्यायचं आहे, तुम्हाला देखील हेच करायचं आहे की तुम्ही अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे व इथे तुम्हाला अर्ज लवकरात लवकर करून घ्यायचा आहे, जेणेकरून ऑगस्ट महिन्यामध्ये जे पैसे मिळणार आहे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील व तुम्हाला कोणतेही या लाभापासून वंचित राहणार नाही व तुम्ही निकषांमध्ये बसत आहात, तुम्हाला पात्र केलेलं आहे, तर तुम्हाला नक्कीच हे पैसे मिळणार आहे. तर लक्षात घ्यायचं आहे लाडक्या बहिणींनो, तुम्ही ग्रामीण भागातील असू द्या किंवा शहरी भागातील महिला असू द्या, तुम्हाला नक्कीच हे पैसे मिळणार आहेत व हे पैसे जानेवारी महिन्यात असू द्या, फेब्रुवारी महिन्यात बंद झालेले असू द्या, तुम्ही नक्कीच हे अर्ज करायचा आहे. विनंती अर्ज असू द्या, रिक्वेस्ट फॉर्म म्हणू शकतो आपण याला, व
तुमची जी महानगरपालिका असेल तिथे जाऊन तुम्ही, नगरपालिका असेल तिथे जाऊन जे काही महिला व बालविकास विभाग आहे, प्रकल्प अधिकारी आहे, त्यांची भेट घ्यायची आहे व हे अर्ज पूर्णपणे भरून द्यायचे आहेत. महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ मिळेल व कोणीही जे काही गरजू लाडक्या बहिणी आहेत या लाभापासून वंचित राहणार नाही. व चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. धन्यवाद.